नमस्कार। तर आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत गेट रेडी विथ ग्रीवा। त्यासाठी ग्रीवाने आज छान असा हिरव्या कलरचा घागरा घातला आहे। त्यानंतर मी तिला आयुर्वेदिक सनस्क्रीन प्लस लोशन असं हे क्रीम लावत आहे, जे लहान मुलांच्या स्किनसाठी खूप छान असतं। त्यानंतर तुम्ही त्याच्यावर काहीही लावू शकता। मग मी तिला लॅक्मेचं 925 ते मिनी फाउंडेशन सारखं असतं ना, ते लावलं, जेणेकरून तिचा चेहरा अजून छान वाटेल। आज त्यांच्या इथे शूट आहे, त्यासाठी मी तिला हे सगळं रेडी करत आहे। आणि ग्रीवाला रेडी व्हायला खूप आवडतं। तर हे आहे लॅक्मेचं 925 क्रीम। ते असं व्यवस्थित डट ठेवून असं व्यवस्थित पसरवलं तरी खूप छान लागतं। आणि आमच्या ग्रीवाला हे सगळं आवडतंच, अगदी नटाय मुरडायला खूप आवडतं। त्यामुळे ती शांततेत सगळं ऐकून घेत होती, काय लावते मम्मा काय नाही ते बघत होती। त्यानंतर हे सगळं सेट करण्यासाठी मी तिला कॉम्पॅक्ट पावडर लावली, ज्याने तिचं हे सगळं लावलेला क्रीम आणि ते प्रॉपर सेटअप होईल, जेणेकरून घामाने वगैरे ती विस्कटणार नाही। अशा प्रकारे आता पावडर सेट करून झाली आहे। ग्रीवाचा हट्ट चालू होता तिला लिपस्टिक लावायची। ॲक्च्युली ती लिपस्टिक नाही आहे, ती लिप टिंट आहे, पण तिला असं वाटतं ती लिपस्टिकच आहे आणि तिला ती अशी स्टायलिश वेने लावायची असते। त्यामुळे मॅडमचा हा सगळा प्रयत्न चालू आहे की मीच लावणार। कधी कधी ग्रीवा थोडा हट्टीपणा करते, त्यासाठी आम्ही तिला ती आधी लावू दिली। आता आपण तिचं पहिले हेअरस्टाईल करून घेऊया। आज तिला एक्सटेन्शन लावायचं होतं, लांब केसांची आम्हाला खूप हौस आहे, त्यासाठी आम्ही हे केस वाढवूनही चाललं आहे, पण आता हळूहळू वेळ लागणार। त्यासाठी हाफ तोडगा म्हणून लांब केस। तर त्यासाठी मी तिचे मधून सेंटर पार्टने सेक्शन करून घेतलं, कानाच्या पार्टपासून पण त्याचे 2 वेगवेगळे सेक्शन केले। आमची ग्रीवा हलतेच खूप, त्यामुळे हेअरस्टाईल करणं हे खूप अवघड आहे। आणि मागे आता छोटीशी मी पोनी घालते, जेणेकरून मी त्याला ती लांब केसांचं गंगावन लावेल, जे एक्सटेन्शन तिच्या आजीने तिला गिफ्ट केलं आहे तिचे हाऊस बघून। आणि आमच्या ग्रीवाचं इथे वेगवेगळे नेकलेस बघणं चाललं आहे। हा जो कलरफुल नेकलेस आहे तो मी स्वतः बनवला आहे, मला असं आवड आहे। इथे मी ग्रीवाचे हे लांब केस पिनने सिक्युअर करून घेते आहे, कारण पोनी छोटीशी आहे, त्यामुळे ती नाचताना पडू नये हीच एक भीती आहे। म्हणून जरा मोठी क्लिप आणि अजून एक मोठी क्लिप लावून आणि मग छोट्या बॉबी पिन्स लावून मी हे तिचे लांब केस सिक्युअर करून घेतलेत। आणि इथे मॅडमचं चालू आहे, गळ्यात हे घालायचं, गळ्यात ते घालायचं, मी असं करणार, मी तसं करणार, हे असं तिचं चालू असतं। तिला हे कलरफुल घालणं खूप तिचं मन होतं, पण मला असं वाटत होतं की जे तिला कॅरी करता येईल नाही, तिला जमेल नाही डान्स करताना। पण तिचं म्हणणं नाही मम्मा, हे तू बनवलं आहे ना, मला हेच घालायचं। आणि शिवाय याच्यातले मोठे मोठे कानातलेही तिला घालायची हौस होती। हां, अशा प्रकारे मी तिला इथे एक्सटेन्शन लावून घेतलं आहे, ते अजिबातच निघू नये म्हणून अजून एक मोठी पिन लावून घेतली आहे, जेणेकरून तिचे केस नाचताना हलले तरी ते खाली पडणार नाही, कारण पोनी अगदीच छोटी आहे। आता पुढचे जे केस मी काढले होते त्यांना असं सिंपलच करणार आहे, राऊंड राऊंड करून बॉबी पिनने तिचे ते दोन्ही साईडला सिक्युअर करून देईल, जेणेकरून ते केसही पुढे येणार नाही आणि हेअरस्टाईल सारखं दिसेल। अशा प्रकारे आमच्या ग्रीवाची ही हेअरस्टाईल। आता ती ह्या लांब केसांसोबत खेळते, तिला अशा गोष्टीत खूपच उत्साह आहे। डान्सही ती छानच करते, हवा असल्यास मी डान्सचा व्हिडिओही टाकेल। आता मी तिला हलका असा आय शॅडो लावून घेते। तिला आय शॅडोही खूप आवडतो, वेगवेगळे कलर, तिला डार्क कलर फार आवडतात, पण संध्याकाळचा डान्स होता, स्टुडिओमध्ये शूट आहे, त्यामुळे मी तिला थोडंसं लाईट कलरमध्येच ठेवलं। मॅडमची घाई चालली, मॅडम डोळे उचकटते नुसती।
मिची गोळे करते. मी शक्यतो आय शॅडो वगैरे तिला माझ्या हातानेच लावते. ब्रश वगैरे हे काही प्रेफर करत नाही, कारण तिची अजून नाजूक स्किन आहे. त्यामुळे हळूहळू हलक्या हाताने टॅप करून तिच्या डोळ्यांना लावलं की तिलाही हर्ट होत नाही आणि आपणही व्यवस्थित लावू शकतो तिला. त्याच आय शॅडोने मी तिला चिक्सला पण जरा हायलाईट करून घेते. ते त्याच पद्धतीने तिला एक माहिती आहे, हायलाईट करत असताना स्माईल करायची. ते तिला फार आवडतं. हां, मॅडमला कानातले घालायला फार आवडतं. तिला तर खरं ते मोठेच कानातले घालायचे होते, पण तिची समजूत घातली आणि जेणेकरून तिचा कानाला दुखापत होणार नाही अशा पद्धतीने छोटेसे कानातले घातले. मी शक्यतो तिला कोणतेच कानातले घालत नाही, पण कधी तिचा हट्टच खूप असतो. मग असं त्याच्यावर मी तोडगा म्हणून हे छोटेसे कानातले घालत असते, एखाद्या तासापुरता वगैरे असेल काही प्रोग्राम तर. आणि अशा प्रकारे तिला नेकलेस 2 घालून दिले. आमचं तसं मन भरलंच नव्हतं, तिला तर मोठंच घालायचं होतं, पण तिच्या समजूत घातली. तिला मी बांगड्या घातल्या, कलरफुल मिक्स. ग्रीवाची एक सवय, तिला हातभर डझनभर बांगड्या हव्या असतात. आता ते तिला सांगून समजून थोडं समजायला लागलं, नाही तर लहानपणी बघायचं आमच्या ग्रीवाला. असं स्वतःहून तिला बांगड्या घालायलाही आवडतात. छान मस्त ती स्वतःहून तयार होते, रडत नाही, कटकट करत नाही आणि छान तयारी करून तिला जायचं असतं. तिथेही तिचा उत्साह खूप असतो. आता तिला मी लावत आहे आयलायनर. आयलायनर लावायला थोडीशी ती नाही म्हणते, पण तिला सांगायचं मी काही होऊ देणार नाही, डोळ्यात पाणी येऊ देणार नाही, मग ती जरा रेडी होते. नाहीतर शक्यतो ती नाहीच म्हणते. आजचं तिला लावलेलं आवडलं आहे म्हणून ती हसली आहे. आता नवरात्रीचा एक लूक येण्यासाठी मी एक टिकली क्रिएट केली त्याच आयलायनरच्या मदतीने. थोडी ती आधी नाही म्हणत होती, तिला असं वाटलं हे लागेल, जसं डोळ्यात पाणी येते तसं काहीतरी होईल, पण तिची समजूत काढल्या मी कसं डिफरंट असा लूक क्रिएट केला जेणेकरून नवरात्री वाटेल. सॉन्गही सुंदर आहे, कम्मरिया. डान्सही मस्त आहे. मी रिहर्सल बघितली होती त्यांची, त्यामुळे मी ह्या प्रकारे अशी टिकली लावून घेतली आहे. आता तिला अजून त्याच्यात थोडंसं वाढ होण्यासाठी, छान दिसण्यासाठी लिपस्टिक लावून घेते. तिचे होठ इतके नाजूक आहेत ना, या नाजूक होठांवर लिपस्टिक कशी लावावी ना, खूप एक मोठा टास्क असतो. पण पेशन्सने ग्रीवा आम्हाला लावू देते, हे विशेष आहे. ती ऐकते सगळं, हे मेन आहे. त्यामुळे मी तिला अशी सुंदर अशी लिपस्टिक लावली. तिच्या घागऱ्यामध्ये रेड कलर आहे, त्यामुळे असं थोडा डार्क रेड कलरचा शेडच घेतला जेणेकरून छान वाटेल पिंकपेक्षा. हां, आजच्या ह्या तिच्या गेटअपला. अशा प्रकारे आता आमची लिपस्टिक लावून झाली आहे. तरी मॅडमच्या हातामध्ये ते कानातलं आहेच, मॅडमचं मन आहेच की मला हेच घालायचं आहे. ते तिच्या दीदीने गोड बोलून तिच्याकडून घेतलं, पण नाही, आम्ही काही ते देत नाही. अशा प्रकारे अजूनच सुंदरता वाढवण्यासाठी मी ती नवरात्रीचे असते ना, डोळ्याभोवती, गालावर, हनुवटीवर असे ते 3-3 डॉट ठेवून घेते जेणेकरून छान नवरात्री लुक अजून क्रिएट होईल. सिम्पलमध्ये पण सुंदर आणि लहान मुलं ऐकतील अशा पद्धतीने. ग्रीवाला मी इथे काजळ लावते. ते लावण्यासाठी ती डोळेच उघडायला मागत नव्हती. तिच्या डोळ्यात पाणी येतं म्हणून ती रेडी नसते. मग मी ती जाऊ दिलं, लावत नाही म्हटलं. मग मी इथे एक बिंदी घेतली. मला ऑक्सिडाइज बिंदी मिळाली नाही, मग होती तीच कुंदनची बिंदी लावली आणि अशा प्रकारे तिचा मी फायनल लुक क्रिएट केला. ग्रीवा आता पूर्णपणे रेडी. जरा केस विस्कटले म्हणून ते थोडे सेट करून घेतले आणि अशा प्रकारे आमची ग्रीवा ही रेडी. हा तिचा फायनल लुक. थँक यू सो मच. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब.